साक्री पिंपळनेर महामार्गावर धक्कादायक घटना. धावत्या ओमनी व्हॅनला भीषण आग, क्षणात वाहन जळून खाक. धुळे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येते. साक्री पिंपळनेर सामोडी महामार्गावर आज सकाळी साधारण 11 वाजण्याच्या सुमारास धावत्या ओमनी व्हॅनला अचानक भीषण आग लागल्यानं एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार ही ओमनी व्हॅन पिंपळनेरहून सामोडी मार्गे साक्रीकडे जात होती. वाहनात त्यावेळी 3 प्रवासी प्रवास करत होते. आग लागल्याचं लक्षात येताच त्याने तात्काळ प्रसंगावधान राखत वाहनाबाहेर उडी घेतली आणि स्वतःचा जीव वाचवला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक अंदाजानुसार वाहनाच्या वायरिंगमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे या आग लागल्याची शक्यता वर्तवली जाते. याशिवाय वाढतं तापमान आणि दीर्घकाळ वाहन चालवणे हे देखील कारणं असू शकतात, अशी माहिती समोर येते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र तोपर्यंत ओमनी व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तब्बल 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पुढील तपास सुरू आहे. माझे नाव कुलदीप वसंत सपकाळ, मी राहणार पिंपळनेर. मी सत्यनारायणच्या पूजेसाठी जात होतो. गाडीमध्ये मी, माझी आई आणि माझी पत्नी असे 3 जण जात होतो. जाताना गाडीमध्ये वायरिंगचा स्पार्किंग झाला. त्या स्पार्किंगच्या याच्यामध्ये वास आला आणि दूर निघत असल्यामुळे त्या गाडी आम्ही एक बाजूला लावून दिली. गाडी बाजूला लावल्यानंतर गाडीची बॅटरीची वायर काढली. वायर काढल्यानंतर आजूबाजूची ट्रॅफिक थांबवली आणि तोपर्यंत गाडीने मोठा पेट घेतला होता. पण तोपर्यंत पोलिसही येऊ लागले आणि अग्निशामकवाले आले आणि गाडीच्या जे जाळ येतो थांबवण्यात आला आणि गाडी जळली. पण आम्हाला कोणालाही कोणत्या प्रकारची इजा झाली नाही आणि जे झालं ते आता सुरळीत सर्व चालू झालं. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी रतनलाल सोनोने, साक्री, पिंपळनेर.